मित्रांनो, आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची पहिल्यांदाच निवडणूक झाली होती। तेव्हा भारताचे पंतप्रधान झाले ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल। गांधीजी म्हणाले राजीनामा द्या, आपल्या माणसाला पंतप्रधान करायचं आहे। त्यामुळे त्यांनी केलं पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल झाले गृहमंत्री। परंतु वेळ न घालवता आपण सुरू करूया नेहरूने भारत कसा संपवला। मित्रांनो, तेव्हा भारताची पाकिस्तानची फाळणी झाली होती। त्याच्या 2 महिन्यानंतर पाकिस्तान नेहमी अटॅक करायचं। तेव्हा काश्मीरचा राजा होता हरिसिंग। राजा हरिसिंगने सरदार वल्लभभाई पटेलची भेट घेतली, म्हणाले की आम्हाला मदत करा। परंतु सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले तेव्हा तुम्ही काश्मीर भारताच्या नावावर नाही करत तोवर तुम्हाला आम्ही मदत करणार नाही। आणि राजा हरिसिंगने भारताच्या नावावर काश्मीर केलं। तेव्हा भारताच्या व्हाईसरॉय पंडित नेहरूला भेटले। त्याचं नाव होतं लॉर्ड माउंटबॅटन। काश्मीर इश्यूला युनायटेडमध्ये दाखल करायला सांगितलं। जेव्हा बऱ्याच जणांचा विरोध होता तरीसुद्धा नेहरूने ऐकलं नाही। ही झाली पहिली चुकी। आता दुसरं ऐकण्यापूर्वी तुम्ही अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या। तेव्हा दुसरं महायुद्ध झालं होतं, तेव्हा भारत जिंकलं होतं। तेव्हा युनायटेड नेशनमध्ये अमेरिकेने युनायटेड नेशनमध्ये सीट देत होती, परंतु नेहरूने ते रिजेक्ट केलं। नाहीतर आज आम्ही युनायटेड नेशनचे चीनशिवाय पार्ट बनू शकणार नाही। आणि नेहरूने पहिल्यांदा चीनला सपोर्ट केला होता। US, रशिया, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन यांच्याबरोबर भारताला सुद्धा एक सीट असतं। तेव्हा भारताचा भाग तिबेट होता, परंतु तो भारतापासून चीनने हिसकून घेतला। बऱ्याच मंत्र्यांनी त्यांना हा इश्यू क्लिअर करायला सांगितला, परंतु नेहरूने क्लिअर केला नाही। त्यामुळे तो तिबेटचा हिस्सा चीनमध्ये आज गेला आहे, तो फक्त नेहरूमुळे। नाही तर तिबेट हा भाग आज भारताचा असता।